नमस्कार मंडळी, योगिता व्लॉग्समध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आपण आज आलो ठाण्यातील उपवन या परिसरामध्ये आणि नुकतंच इथे मागे तुम्ही बघू शकता मोठी अवाढव्य अशी मूर्ती आहे श्री विठ्ठलाची। जवळजवळ 52 फूट अशी मोठी मूर्ती आहे आणि नुकतंच हे आता उद्घाटन झालं आहे माननीय एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते आणि आपण हे बघायला आलेलो। चला तुम्हाला थोडक्यात व्ह्यू दाखवते। ठाणा स्टेशनपासून तुम्ही उपवन परिसरामध्ये तुम्हाला अगदी ऑटोने किंवा बसने इथे येऊ शकता। बस आहे इथपर्यंत तुम्हाला येण्यासाठी अगदी ठाणा स्टेशनला वेस्टला तुम्हाला बस मिळेल। इथे आल्यानंतर इथे उपवन हे ठाण्यातील प्रसिद्ध असं ठिकाण असून उपवनची खास अशी ओळख आहे। या तलावामुळे ठाण्याची खास अशी ओळख आहे। इथून तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर बघा भव्य दिव्य अशी तुम्हाला मूर्ती इथे साकारण्यात आली आहे। या गेटने तुम्हाला आतमध्ये प्रवेश करायचा। ठाण्यातील या परिसरामध्ये श्री विठ्ठलाची भव्य दिव्य अशी 51 फूट उंच मूर्ती साकारण्यात आली आहे। युगे 28 उभा विटेवरी। खरंच विठ्ठल हा आपल्या विटेवर 28 युगापासून पूर्ण झाली हा उभा आहे आणि आता भविष्यामध्ये तसं हे प्रति पंढरपूर म्हणून नावारूप असेल आणि खास अशी ओळख निर्माण होईल। परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून ही भव्य दिव्य अशी मूर्ती साकारण्यात आली आहे। देवशयनी एकादशीच्या दिवशी ही मूर्ती मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आली आणि हा सोहळा मोठ्या दिमाखात इथे साजरा करण्यात आला। ठाणेकरांनी इथे बऱ्याच मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। भजन कीर्तनकार अति मोठा सोहळा इथे नुकताच साजरा झाला। उपवनची खास अशी ओळख आहे। तलावांचं शहर ठाणे, त्यातील हे मोठं तलाव उपवन खूप निसर्गरम्य असं डोंगरांच्या कुशीत वसलेलं हे तलाव खूप सुंदर असं आजूबाजूनी तुम्ही पाहू शकता निसर्ग कसा आहे आणि ही भव्य दिव्य अशी दिमाखात उभी राहिलेली आपली श्री विठ्ठलाची मूर्ती। विठ्ठल 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 चंद्रभागीच्या तिरी, चंद्रभागीच्या तिरी उभा मंदिरी राहिला विटेवरी। विठ्ठल विठ्ठल श्री हरी, जय विठ्ठल विठ्ठल श्री हरी। लोकांना इथला माहिती मिळतात। बऱ्याच लोकांनी इथे ठाणेकरांनी गर्दी केली होती। बऱ्याच लोकांचे फोटोशूट चालू होते आणि तसाही इथला निसर्ग खुणावत असतो ठाणेकरांना, कारण इथलं फोटो सेशन खूप सारं इथला निसर्ग अगदी पाहत राहावा असा। मधोमध असलेलं उपवनचं हे मोठं तलाव आणि आजूबाजूला इथे गणेशाचं पलीकडे असलेलं मंदिर, समोर असलेल्या डोंगराच्या रांगा आणि या बाजूला आता नागरिकांची वस्ती, अशामध्ये ही दिमाखात उभी राहिली श्री विठ्ठलाची भव्य दिव्य 51 फुटाची उंची नमन करून मी सुद्धा प्रसन्न मनाने परतले। सुंदर अशी 52 फुटाची ही विठ्ठलाची मूर्ती आहे। छान अगदी विठ्ठल आपल्या ठाण्यामध्ये अवतरलेत आणि ह्या दर्शनाचा नक्कीच लाभ घ्या तुमच्या कुटुंबियांसोबत। बरीचशी लोक आलेली आहेत आपल्या फॅमिलीसोबत आणि आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा चॅनलला। भेटू याच्याच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय श्री हरी विठ्ठल।